नाट्यगृहाचा विषय अतिशय महत्वाचा आहे. जसा कल्याणच्या नाट्यगृहाबद्दल काही नाट्यकर्मींनी आणि काही कलाकारांनी आक्षेप घेतले की नाट्यगृह इकडचं कल्याणचं रेडी नाही, तसंच डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी आहे आणि कलाकारांची नगरी आहे. डोंबिवलीतलं जे सावित्रीबाई फुले नाट्यगृह आहे हे देखील किती जवळजवळ 7 महिने झाले बंद आहे. त्याचंही काम खूप संत गतीने साहेब सुरू आहे. माझी तुम्हाला विनंती आहे साहेब की प्रशासनाने साहेब याची दखल घ्यावी ना. किती महिने आपण बंद ठेवणार? आम्हाला 3 तारखा दिल्या साहेब. 1 मेला चालू होणार, 1 जूनला चालू होणार, आता सांगतात डिसेंबरमध्ये चालू होणार. किरकोळ कामांसाठी ते नाट्यगृह बंद करून ठेवलंय. माझी प्रशासनाला विनंती आहे, महापौरमध्ये खूप गंभीर विषय ऍक्च्युली. आपण किती महिने आपण नाट्यगृह बंद ठेवणार? आणि काही कॉन्ट्रॅक्टरांच्या हप्त्यापायी ते नाट्यगृह बंद आहे अशी माझी तक्रार आहे. कारण तुम्हाला सांगतो साहेब, त्या अकॉस्टिकचा विषय होता. अकॉस्टिकच्या विषयासाठी फक्त एवढीच तक्रार होती की तो कॉन्ट्रॅक्टर डिझाईन देत नाही आणि तो दुसरा कॉन्ट्रॅक्टर सांगतो मला डिझाईन मिळाली नाही. साहेब ही हे कुठलं पद्धत आहे काम करायची? माझी तुम्हाला विनंती आहे महापौर महोदय, हे नाट्यगृह डोंबिवलीकरांचा अतिशय महत्वाचा विषय, जिव्हाळ्याचा विषय आणि याच्यासाठी माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, माननीय खासदार साहेब असतील, हे सातत्याने पाठपुरावा करतायत. माझी तुम्हाला विनंती आहे की याच्यात आपण महापौर मध्ये वैयक्तिक लक्ष घालावं आणि येत्या 2 दिवसामध्ये महापौर, उपमहापौर आणि सर्व गटनेत्यांनी एकत्रित पाहणी करावी आणि सावित्रीबाई नाट्यगृह पण लवकरच चालू करावी ही विनंती आहे. सन्मान्य पीठासीन अधिकारी